नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, अनेकांना खूप जास्त सारखी भीती वाटत असते. रस्त्याने आपण एकटे चाललोत किंवा चार चौघात सोबत पण चालत असेल तरी एखाद्याची सावली, आपली स्वतःची सावली जरी दिसली तरी आपल्याला भीती वाटते. अनेक सातत्याने मनामध्ये अनेक विचार चालू असतात आणि विचार केला तरी भीती वाटायला लागते. झोपलो आपण तरी मनामध्ये सारखी भीतीच असते. जे असे भीतीग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला जर या भीतीतून मुक्तता हवी असेल आणि आपल्याला शांत झोप हवी असेल तर तुम्ही श्री हनुमंताची उपासना करणं खूप जास्त गरजेचं आहे. हनुमंताचं एक स्तोत्र आहे, श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा अशी त्याची सुरुवात आहे. हे मारुती स्तोत्र रोज सातत्याने तुम्ही नियमित झोपताना म्हणत चला आणि म्हणत असताना पहिल्यांदा देवाजवळ दिवा, अगरबत्ती, धूप असेल लावा. हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर त्या अगरबत्तीचं किंवा जो धूप लावला असेल तिथे एक भस्म तयार होईल. ते भस्म कपाळी लावूनच झोपा. असं तुम्ही नित्य नियमाने जर रोज केलं तर तुम्ही भीतीपासून मुक्त होणार आहात. आणि अनेकांना झोपल्यानंतर मनामध्ये सातत्याने विचार चालू असतात आणि त्या विचाराच्या संबंधित अनेकांना स्वप्न पडतात. काहींना चांगली स्वप्न पडतात, काहींना वाईट स्वप्न पडतात. प्रत्येक स्वप्नाचे काही विचार आहेत. स्वप्न कसं पडलं आणि त्यापासून आपल्याला त्याचं काय फळ मिळणार आहे किंवा ते स्वप्न कोणत्या प्रहरात पडलेलं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर येणारा व्हिडिओ हा स्वप्नांबद्दल असणार आहे. आपल्याला आपल्या काही अडचणी असतील, असे काही तुम्हाला त्रास होत असतील, सातत्याने स्वप्न पडत असतील तर तुमचे प्रश्न नक्की आम्हाला कमेंटद्वारे विचारा. आम्ही तुम्हाला योग्य असे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.